नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे ह्या भावाचं एसएससी जीडीचं फिजिकल आहे, त्याच्यासाठी सीआरपीएफ ग्राउंडला। इथून ताळेगाव म्हणून एक गाव आहे, तिथे चाललोय। तिथं भावाचं फिजिकल आहे आणि हा भाव आपल्याला सोडायला आलेला आहे सकाळ सकाळी। सकाळचे 4 वाजलेत, आम्ही निघालोय इथून। तुम्ही पाहू शकता आम्ही इथे आता पुण्यामध्ये आहे। सकाळी 4ला पण एवढी गर्दी असते? सकाळी 4 वाजल्यापासून गाड्या चालू आहेत। मित्रांनो, आम्ही इथे सीआरपीएफ ग्राउंडच्या इथे पोहोचलोय। तुम्ही पाहू शकता पोरं सकाळी 4ला येऊन थांबलेत। एका टायमाला हा, जा मग नीट जाऊन। मी निघू का मग? नंबर तसं नाही, आता त्याने घेणार, तिथे बसवणार सगळ्यांची नाव। हे सगळं जायचं ना आपल्याला। लाईनीनं सोडायला बघ तिथं। मित्रांनो, आता भावाला सोडलंय सीआरपीएफ ग्राउंडच्या इथे आणि आम्ही इथून आता एकविरा आईच्या दर्शनासाठी चाललोय। इथून किती किलोमीटर आहे? इथून 24 किलोमीटर अंतरावरती आहे एकविरा आईचं मंदिर। मित्रांनो, एकविरा आईच्या दर्शनासाठी चाललोय, पण पाऊस जोरात सुरू आहे। तर मित्रांनो, फायनली आम्ही एकविरा आईच्या इथे येऊन पोहोचलो आहे। इथून आता डोंगर आहे का? तर मित्रांनो, हे आहे एकविरा देवी पायथा मंदिर। इथून तुम्हाला सर्वात आधी दर्शन घेऊन डोंगरावरती जावं लागेल। असं वाटतं की ढग डोंगराला टेकलेत। अरे वा, आजच बघा। एकविरा देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळ्यामधील कार्ला ह्या ठिकाणी आहे आणि एकविरा देवी ही कोळी समुदायाची कुलदेवी आहे। एका पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान या ठिकाणी एकविरा देवीचे मंदिर एका रात्रीत बांधले होते। स्टँड होय। त्यानंतर फायनली आम्ही एकविरा देवीच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो। डोंगरावर पोहोचल्यानंतर परत एकदा पुन्हा जोरात पाऊस सुरू झाला। तर मित्रांनो, अशा प्रकारे पायऱ्या आहेत डोंगरावरती जाण्यासाठी। जवळजवळ अशा 200 पायऱ्या असतील। आणि मंदिराकडे जाताना असा छोटासा धबधबा देखील पाहायला भेटेल। पावसामुळे हा धबधबा निर्माण झाला आहे।
पुढचे पायऱ्या चढून पाय देखील दुखू लागलेलं आणि पावसामुळे सर्व पायऱ्या स्लिपरी झालेल्या. त्यानंतर अशा प्रकारे डोंगरावरती तुम्हाला दुकाने पाहायला भेटतील. आणि जेव्हा तुम्ही ह्या डोंगरावरती पोचाल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सुंदर व्ह्यू पाहायला भेटेल. पहिला पाया पडले हा पहिला पाया पडले चल ना पाया पडून मग वरती जाऊ. खूप ना दादा एंट्रीच नाही. मला भारी रे एक नंबर आहे. आणि मित्रांनो समोर जे दिसत आहे ते आहे एकविरा देवीचं मंदिर आणि मंदिरामधील कोणताही व्हिडिओ करण्यास परवानगी नाही, त्यामुळे मी मंदिरातील कोणताही व्हिडिओ केलेला नाही. केव टेम्पल पाहण्यासाठी पर पर्सन 25 रुपये तिकीट प्राइस आहे. मित्रांनो हे केव टेम्पल बुद्धाला समर्पित आहे. त्या मंदिरातील नक्षीकाम आणि येथील मूर्त्या खूपच सुंदर आहेत. एक नंबर. कसं बनवलं असतील ना कुठे तिकडं. बघूया ना कसं कसं काय. मित्रांनो ह्या मंदिराबद्दलची इन्फॉर्मेशन इथे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे केव पाहायला भेटतील. त्यानंतर वरच्या केव मध्ये जाण्यासाठी अशा प्रकारे पायऱ्या आहेत. चला वरती. काय लिहिलंय फ्लॅश नाही दिसत सर, पण काय लिहिलं काय कळणार.
राणी प्रज्ञा. लोकांनी कसं लिहिलं वय, त्यामुळे सगळं बंद केलं. हो इथं बघ, करण आणि पूनम. हे असं लिहायची कामं करतात भिंतीवरती, त्याच्यामुळं बंद होतं. मित्रांनो समोर बघा 1 नंबर व्ह्यू आहे. तर मित्रांनो एकविरा आईचं दर्शन झालेलं आहे. आता इथून आम्ही लोहगड फोर्टला चाललेलो आहे. तर चला लोहगड फोर्ट कसा आहे ते पाहूया. मित्रांनो लोहगड फोर्टचा व्हिडिओ हा नेक्स्ट व्लॉगमध्ये येईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.